शोधात पप्पांच्या तो उलटून गेला एक अंजान डगर. उघडलं त्या पिंपळाच्या झाडामध्ये एक जादूचं वेगळं नगर. पशुपक्षी बोलायला लागले. मनातनं निघून गेला पूर्ण भीती. वीर दीपकने केलं दृष्ट जादूगरवरती आपला वार. वडिलांना बंधनामधून सोडवलं. जिंकलं जीवनाचं सुंदर घर. ज्याने महकून घेतला आता कुटुंबातला प्रत्येक आनंद. संध्याकाळची वेळ होती. दीपकची आई कौशल्या चुलीवरती जेवण बनवत होती. तेवढ्यातच त्यांचा 15 वर्षाचा मुलगा दीपक डोळ्यामध्ये उदासी घेऊन घराच्या आतमध्ये येतो. काय झालं दीपक? तू खेळायला गेला होतास तेव्हा तर खूप आनंदी होतास आणि परत येताना तू उदास का आहेस? काय कोणाशी भांडण केलंस? दीपकच्या डोळ्यातनं अश्रू येतात. आई, संध्याकाळी जेव्हा मी खेळत होतो ना तेव्हा माझ्या मित्रांचे वडील त्यांना बोलवायला आले. बस एवढीशी गोष्ट? बाळा, संध्याकाळ झाली होती. त्यांच्या वडिलांना त्यांची काळजी असेल यासाठी त्यांना ते घरी घेऊन गेले. दीपक आपल्या आईजवळ बसतो. आई, मी त्यामुळे उदास नाहीये. जेव्हा मी माझ्या मित्रांच्या वडिलांना बघतो तेव्हा मला माझ्या वडिलांची उणीव खूप जास्त भासते. आई, मला सांग ना, माझे बाबा कुठे आहेत? ते आपल्यासोबत का नाही राहत? हे ऐकून कौशल्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. खूप वर्ष आधी तुझे वडील जंगलामध्ये लाकडं कापायला गेले होते आणि मग कधीच परत नाही आले. गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधलं. मी पोलीसमध्ये रिपोर्ट्सही दिली. काही पोलीस ऑफिसरने त्यांना शोधायचाही प्रयत्न केला पण काही नाही भेटलं. एवढं बोलून कौशल्या शांत होते. दीपकही तिथे शांत बसून राहिला. त्या रात्री दीपक आपल्या वडिलांबद्दल विचार करत होता. दुसऱ्या सकाळी दीपक आपल्या एक लांब दूरवरती पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. ते तेच स्थान होतं जिथे तो नेहमी येऊन बसायचा. सुलेखा धावतच तिथे येते. अरे दीपक, तू इथे काय करतोयस? आम्ही तुला सगळीकडे शोधतोय. आज तुला नाही खेळायचं आहे का? नाही, माझं खेळायचं मन नाहीये. सुलेखा हे सर्व ऐकून शकीत होते. काय झालं? असं वाटतंय तू खूप जास्त विचारात आहेस. काल मी माझ्या आईला माझ्या वडिलांबद्दल विचारलं. आई म्हणाली की बाबा जंगलामध्ये लाकडं तोडायला गेले होते पण ते आजपर्यंत परतले नाहीयेत. तेव्हापासून मी हाच विचार करतोय की ते नेमके गेले कुठे असतील. पण ह्या गोष्टीला तर खूप वर्ष झालेत. से काही असेल, मी जंगलात जाईन आणि माझ्या वडिलांना शोधूनच काढेन. हे ऐकून सुलेखा घाबरते. नाही दीपक, जंगलाच्या आतमध्ये एकटं जाण्याचा प्रयत्न नको करूस. माझी आई बोलते की जंगलामध्ये कधी कधी खूप रहस्यमय घटना होतात. एवढं बोलून सुलेखा तिथून निघून जाते. पण तिचं बोलणं दीपकच्या मनामध्ये घर करून गेली. हळूहळू चालत तो दीपक आपल्या घरी येतो. त्याने बक्स्यामधून आपल्या वडिलांचा फोटो काढला आणि लक्ष देऊन बघितलं. बाबा, मला तुमची खूप आठवण येते. तुमची खूप उणीव जाणवते. मी तुम्हाला शोधूनच काढेन. एवढं बोलून त्याने ते फोटो आपल्या खिशात ठेवली. त्याच दिवसापासूनच दीपक आपल्या मित्रांसोबत खेळणं बंद केलं आणि रोज जंगलामध्ये जायला लागला. दीपक रोज जंगलामध्ये जायचा. खूप तास भटकत राहायचा आणि थकून हारून संध्याकाळी परत यायचा. हळूहळू हीच त्याची दिनचर्या बनली. आता मी जंगलाच्या आतमध्ये जाऊन माझ्या वडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून दीपक जंगलाच्या आतमध्ये जायला लागला. जसंच त्याने आतमध्ये पाय ठेवला त्याची नजर एक समोर जुन्या असणाऱ्या रहस्यमय झाडावरती गेली. दीपक हळूहळू त्या झाडाच्या विशाल वृक्षाच्या जवळ जातो. तो त्याच्या चारीकडे फिरायला लागला. तेवढ्यातच त्या वृक्षाच्या आतमधून एक गोल रंगबिरंगी दरवाजा उघडतो. हे काय? अचानक या बुंध्यावर हा दरवाजा कसा दिसू लागला? हे तर एखाद्या पोर्टल सारखं दिसतंय, जसं हॉलिवूडच्या चित्रपटात दाखवलं जातं. दुसऱ्या क्षणातच
त्या खोल दरवाजाच्या आतमधून एक विचित्र आवाज येते. दीपकची दिलचस्पी वाढते. भीती आणि उत्सुकतामध्ये त्याने साहस केला आणि हळूहळू त्या दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केला. दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करताच दीपकने स्वतःला एक दुसऱ्या जंगलमध्ये बघितलं. हे जंगल आधीपेक्षा खूप जास्त सुंदर आणि अद्भुत होतं. हे तर खूपच सुंदर जंगल आहे. इतकं सुंदर जंगल तर मी माझ्या आयुष्यात कधीच नाही पाहिलंय. मला वाटतच नाहीये की जणू मी पृथ्वीवर आहे. किती विचित्र गोष्ट आहे. माझ्या जंगलात आता दुपारची वेळ होती आणि इथे सूर्य मावळतोय. नक्की हे कुठलं जंगल आहे? तेवढ्या अचानक त्याच्या कानामध्ये एक जोरदार गुर्राट आवाज येतो. दीपक घाबरतो. अरे देवा, ही एखाद्या वाघाची डरकाळी वाटते. मला इथून पळायला हवं. दीपक परत आपल्या त्या दरवाजाकडे जायचा प्रयत्न करतो. तर तेवढ्यातच त्याच्या कानामध्ये एक हळूचा आवाज येतो. पळू नको, मला मदत कर, मी जखमी आहे. दीपक चकित होतो. त्याने इकडे तिकडे बघितलं. इथे तर मला कोणीच दिसत नाहीये. तो आवाजाच्या दिशेने जातो. काही वेळ चालल्यानंतर त्याने बघितलं की एक वाघ घायल अवस्थेमध्ये झाडाच्या खाली बसून रडत होता. मला असं नको बघूस, मला मदत कर. त्या वाघाला मनुष्याच्या आवाजामध्ये बोलताना ऐकून तो चकित झाला. अरे देवा, जंगली प्राण्यांना तर माणसासारखं बोलता नाही येत. हे माझं जग नाही असू शकत. तू अगदी बरोबर बोललास. ही तुझी पृथ्वी नाही, तर एक वेगळं जग आहे. इथे पशुपक्षी सगळे माणसासारखे बोलू शकतात. तुमच्या इकडे वाघ सिंह खूप हिंस्त्र असतात, पण आमच्या जगातले वाघ सिंह असे नसतात. दीपकची भीती थोडी कमी झाली. तर मग तुमच्या जंगलाचा राजा कोण असतो? आमच्या जंगलातला राजा ही सिंहच असतो. म्हणजे एक गोष्ट तर समान आहे. प्रत्येक जगातल्या जंगलाचा राजा सिंहच असतो. आता मला सांग, मी तुला कशी मदत करू शकतो? इथून काहीसा लांब एक तलावासमोर एक गुंफा आहे. त्या गुंफेच्या आत तुला एक कासव सापडेल. त्याला सांग की जंगलाचा राजा जखमी आहे. तो तुला काही औषधं देईल. या जंगलातल्या औषधी वनस्पतींचं ज्ञान फक्त त्यालाच आहे. त्याच औषधी वनस्पतींनी मी ठीक होऊ शकतो. ठीक आहे, तू काळजी नको करूस. मी आता त्या गुंफेला शोधतो. खूप वेळ पैदल चालत गेल्यानंतर दीपकला एक सुंदर तलाव दिसतो. त्या तलावाच्या समोर एक खूप प्राचीन गुफा होती. असं वाटते हीच ती गुंफा आहे ज्याबद्दल तो जखमी सिंह बोलला होता. दीपक गुफाच्या आतमध्ये प्रवेश करतो. आतमध्ये त्याने बघितलं की एक म्हातारा कासव शांत बसला होता. कोण आहेस तू? तू तर आमच्या जगातला नाही वाटत. दीपकने पूर्ण घटना त्या कासवाला सांगितली. माझ्या जगातल्या एका झाडावर एक दरवाजा प्रकट झाला. मी त्या दरवाजाच्या मार्गाने तुमच्या जगात प्रवेश केला. इथे आल्यावर मला एक जखमी सिंह सापडला. त्याने माझ्याकडे एक मदत मागितली. मी कुणालाही दुःखात आणि त्रासात नाही बघू शकत. कासवाने लक्ष देऊन दीपककडे बघितलं. ये माझ्यासोबत. इथून काही अंतरावर एक झरा आहे ज्याच्या किनाऱ्यावर काही औषधी वनस्पती येतात. त्या वनस्पती मी नाही तोडू शकत, पण तू तोडू शकतोस, कारण तू मनुष्य आहेस. एवढं बोलून तो म्हातारा कासव हळूहळू समोर निघून गेला. दीपकही त्याच्या मागे मागे चालत गेला. कासव दीपकला त्या झरणाच्या किनाऱ्यावरती घेऊन गेला. झरणाच्या आजूबाजूला रंगबिरंगी खूप सुंदर अशी कळ्या येत होती. पूर्ण स्थान कोणत्या जादूही लोकसारखं दिसत होतं. या निरनिळ्या रंगाच्या वनस्पतींना तू तोडून घे. याने जंगलाचा राजा ठीक होऊ शकतो. या तर खूपच विचित्र वनस्पती वाटतायत. ह्या कशा वेगवेगळ्या रंगात चमकतायत? कारण ही पृथ्वी नाहीये. इथे वनस्पती अशाच वेगवेगळ्या रंगात चमकतात. दीपकने कासवाचं बोललेलं सगळे जडीबुटी साफ हात त्याने तोडली आणि मग तो त्याच्यासोबत त्या सिंहाजवळ गेला. सिंहाच्या जखमेवर या वनस्पतींचा लेप लाव. दीपकने ती जडीबुटी त्या सिंहाला लावली आणि तो थोड्या वेळातच उभा राहिला. आता मला जायला हवं. माझी आई माझी वाट बघत असेल. कासव हळूहळू त्या दीपक जवळ येतो. नाही, तू थांब. या जंगलाला तुझी गरज आहे.
ज्या प्रकारे तू सिंहाला मदत केलीस त्याने जाणवतं की तू खूप दयाळू आहे. तुला इथे थांबावंच लागेल. नाही, मी इथे नाही थांबू शकत. तुमचं जग खूप सुंदर आहे, पण मी या जगातला नाहीये. मला परत जावं लागेल. तुला कळत नाहीये, जसं आता सिंह इथे घायाळ होता तसंच या जंगलात बरेच पक्षी घायाळ आणि जखमी आहेत. तू त्यांना मदत करू शकतोस. तू तोच मनुष्य वाटतोयस ज्याची आम्हाला प्रतीक्षा होती. तुला नक्की काय म्हणायचंय? आमच्या जगात एक भविष्यवाणी होती. त्यानुसार पृथ्वीवरून येणारा एक मुलगा आम्हाला संकटातून वाचवेल. ज्या प्रकारे तू सिंहाला मदत केलीस त्यावरून हे जाणवतंय की तो मुलगा तूच आहेस. हे बघ, या सगळ्या गोष्टी मी पिक्चर मध्ये खूप पाहिल्या आहेत. मी फक्त एका हेतूने या जंगलात आलो होतो, पण जर तू म्हणत असशील तर मी पुन्हा या जंगलात येईन. एवढं बोलून दीपक परत त्या गोल दरवाजाच्या आतमध्ये जातो आणि आपल्या दुनियामध्ये परत येतो. तू कुठे गेला होतास? मी कधीपासून तुझी वाट बघते. गावामध्ये तुझ्या प्रत्येक मित्राला विचारलं, त्यांनी सांगितलं की तू त्यांना भेटलाच नाहीस. तू शेवटी गेला कुठे होतास? नाही आई, मी फक्त जंगलात फिरायला गेलो होतो. हे ऐकून कौशल्या घाबरते. दीपक, आता त्या जंगलामध्ये नको जाऊस. तुला लक्षात तर आहे ना, तुझे वडीलही जंगलात गेले होते आणि परत नाही आलेत. बघ, तुझ्या वडिलांचं जाण्याचं दुःख तर मी सहन केला, पण तुला मी नाही गमावू शकत. दीपक शांततेने आपल्या खोलीत निघून गेला. पूर्ण रात्र तो त्या रहस्यमय जंगलाबद्दल विचार केला. खूपच विचित्र गोष्ट आहे. मी इथे येताच हा दरवाजा पुन्हा प्रकट झाला. एवढं बोलून दीपक त्या दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि दुसऱ्या क्षणातच तो त्या रहस्यमय जंगलामध्ये पोहोचतो. असं वाटतंय तू माझीच वाट बघत होतास. तर तेवढ्यातच तो सिंह राजा तिथे येतो. हो, कारण आमच्या जंगलातले पशुपक्षी संकटात आहेत. चल, त्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. दीपक कासव आणि सिंहाबरोबर बसून जंगलातल्या घायल प्राण्यांची तो मदत करायला लागला, पण त्याने बघितलं की खूप जण त्यामधून घायल होती. कळत नाहीये मला, तुमच्या जंगलातले हे पशुपक्षी असे घायाळ का आहेत? आता माझं म्हणणं नीट ऐक. बऱ्याच वर्षापासून आमच्या जंगलावर एका जादूगराने कब्जा केला आहे. तोच आमच्या इकडच्या पशुपक्ष्यांना नुकसान करतोय. तो खूप ताकदवर आहे. तेव्हापासून आमच्या जंगलात एक भविष्यवाणी ऐकू येते की पृथ्वीवरून येणारा एक मुलगा त्या जादूगराला संपवून टाकेल. बऱ्याच वर्षापूर्वी एक माणूस इथे आला होता. आम्हाला हे वाटलं की तो माणूस हाच आहे, पण तो नव्हता. जादूगराने त्याला पकडून आपल्या महालात कैद केलंय. काय, माझ्या आधी सुद्धा इथे एक माणूस आला होता? काय तो माझ्यासारखाच एक लहान मुलगा होता का? नाही, तो जवान होता. सिंह राजा त्या मनुष्याचा हुलिया सांगायला लागला. दीपक अचानक चकित होतो. तर तेवढ्यातच त्याने आपल्या खिशातनं आपले एक फोटो काढले. काय ते हेच होते का? सिंह आणि कासव फोटो बघून चकित झाले. हो, हा तोच माणूस आहे. पण ह्याचा फोटो तुझ्याकडे कसा आला? दीपकच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. कारण हे माझे बाबा आहेत, जे बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलात गायब झाले होते. यांना शोधायला मी इथे जंगलात आलो होतो आणि तुमच्या जगापर्यंत येऊन पोहोचलो. हे ऐकून कासव खूप गंभीर विचारात जातो. नियती तुला इथे घेऊन आली आहे. आता मला पूर्ण विश्वास बसलाय, तूच तो भविष्यवाणीतला मुलगा आहेस. कासव आणि सिंह दीपकला जंगलाच्या मधोमध एक विशाल रहस्यमयी महलाच्या समोर घेऊन आलाय. महलचं वातावरण खूप भीतीदायक आणि रहस्यमय होतं, जसं खूप वर्षापासून तिथे एक अंधार शक्तीचा वास असेल. हाच तो महल आहे. जादूगराने तुझ्या बाबांना याच महलामध्ये कैद केलेला आहे. ते तुला इथेच सापडतील. त्या जादूगराला फक्त तूच हरवू शकतोस. तू तर भविष्यवाणीतलं हे सांगितलंस की कोणी माणसाचा मुलगा त्या जादूगराला हरवेल, पण हे नाही सांगितलंस की तो त्याला कसा हरवेल. हो, भविष्यवाणीमध्ये हे सांगितलं गेलं आहे की जेव्हा जादूगर त्या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्या क्षणी तो दगडाचा बनून जाईल. दीपक काही वेळपर्यंत तसाच विचार करत राहिला आणि मोकळा श्वास घेऊन तो परत त्या महलच्या आतमध्ये जातो. महलाचं वातावरण खूप जास्त रहस्यमयी आणि भीतीदायक होतं. असं वाटत होतं की खूप वर्षापासून तिथे एक अंधेरी शक्तीचा वास असेल. अचानक दीपकची नजर एका पिंजऱ्यावरती जाते, जिथे त्याचे वडील फसले होते. बाबा, मी आलो. कोण आहेस तू? बाबा, बाबा, मी तुमचा मुलगा दीपक आहे.
दीपकने लगेचच तो फोटो बाहेर काढला. हे बघा बाबा, हे तुम्हीच आहात. मी तुम्हाला शोधत इथे आलोय. माझ्या मुला, तू इतका मोठा झालास. दीपकने लगेचच तो पिंजरा उघडला, पण दुसऱ्या क्षणातच त्याचे वडील त्या रंगीबेरंगी चमकमध्ये जादूगरमध्ये परिवर्तित झाले. मला माहित होतं की तो भविष्यवाणीतला मुलगा येणार आणि तो त्याच माणसाचा मुलगा असेल की ज्याला मी या महलामध्ये कैद करून ठेवलंय. म्हणूनच मी त्या माणसाचं रूप धारण करून तुला फसवण्यासाठी इथे थांबलो होतो. एवढं बोलून जादूगरने दीपकला पिंजऱ्यामध्ये कैद केलं. अचानक दुसरा पिंजराही तिथे प्रकट झाला, ज्यामध्ये असली वडील कैद होते. बाळा, या जादूगराने मला तुझ्या नजरेतून अदृश्य केलं होतं. उद्या अमावस्येची रात्र आहे. त्याच रात्री मी तुम्हा दोघांचा अंत करून टाकेन आणि मग कायमस्वरूपी मी अमर होऊन जाईन. एवढं बोलून जादूगर तिथून गायब होऊन जातो. तिकडे गावामध्ये जेवढं रात्रीपर्यंत दीपक परत नाही आला, तर त्याची आई कौशल्या खूप चिंतित होती. माझा दीपक कुठे गेला? ती गावातल्या मुख्याजवळ जाते, तर तिथे सुलेखाही येते. मी दीपकला सांगितलं होतं की जंगलाच्या मध्ये नको जाऊस, पण तो नाही ऐकला. तू काळजी करू नकोस, संपूर्ण गाव तुझ्या सोबत आहे. चल, त्याला शोधूया. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सगळेजण दीपकला शोधत होते, पण तो कुठेच नाही भेटला. रात्र झाल्यावरती अचानक सुलेखाची नजर त्या रहस्यमय वृक्षावरती जाते. ती बघा, वृक्ष. त्या वृक्षामध्ये तो दरवाजा चमकतोय. तिकडे अमावस्याच्या रात्री जादूगर महलमध्ये प्रकट होतो. आज तुझा अंत होईल आणि मग मी कायमसाठी अमर होऊन जाईन. जसं जादूगर त्या दीपकला नुकसान पोचायला समोर जातो, अचानक त्याचं शरीर दगडामध्ये परिवर्तित होत होतं. हे काय, मी दगडाचा कसा बनतोय? भविष्यवाणीनुसार जर तू मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तू दगडाची मूर्ती बनणार आहेस. तुला कळलं असतं जर तू भविष्यवाणी पूर्ण ऐकली असतीस. काही क्षणातच जादूगर दगडाचा बनला. तू आम्हाला जादूगरापासून मुक्त केलंस. आम्ही तुला कायमचं लक्षात ठेवू. दीपक आपल्या वडिलांसोबत परत त्या रहस्यमय दरवाजाकडे जातो. जसंच दीपक आपल्या वडिलांसोबत दरवाजाच्या बाहेर आला, त्याची आई धावतच त्यांच्या जवळ जाते. दीपक. कौशल्य आपल्या नवऱ्याला बघून भावुक होते. दीपकने सर्व घटना गावातल्या लोकांना सांगितली. पूर्ण गाव एकदम खुश आनंदित होतो. दुसऱ्या क्षणातच तो रंगीबिरंगी गोल दरवाजा हळूहळू गायब होऊन जातो. कदाचित हे दार आता पुन्हा प्रकट नाही होणार, कारण जादूगराचा अंत आता झालाय. दीपक आपल्या आई वडिलांसोबत घरी आला. आता त्याचा कुटुंब पुन्हा एकदा एकत्र झालं होतं. कधी कधी जीवन आपल्याला असं रहस्यमय रस्त्यावरती घेऊन जातो, जिथे साहस, विश्वास आणि प्रेम असंभवला नेहमी संभव बनवतं. आणि कदाचित ह्याच्यासाठीच बोलतात की ज्या मुलाच्या मनामध्ये वडिलांसाठी प्रेम असेल, तो प्रत्येक अंधारामध्ये असलेल्या दिव्याला रोशनीमध्ये बदलू शकतो.